नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघतोय आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यातली एक धक्कादायक घटना। कारण वाहतूक पोलिसाच्या अंगावर वाहन चालकानं गाडी घातल्याचा प्रकार आता समोर आलेला आहे। पोलिसाला तब्बल 700 मीटर पर्यंत त्यानं फरफटत नेलंय। पुण्यातल्या खराडी बायपास परिसरात ही घटना घडली। वाहतूक नियम भंगाच्या दंडाची उरलेली रक्कम म्हणजे 400 रुपये रक्कम भरायला सांगितल्यामुळे या कार चालकानं या वाहतूक पोलीस हवालदाराच्या अंगावरच गाडी घातली। या प्रकरणी प्रशांत कांतावर याला अटक करण्यात आल्याचं कळतंय। पोलीस हवालदार शेषराव जायभाई यांनी तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। त्याच्यामुळे पुण्यातली ही घटना आणि पुण्यात या कार चालकाची मुजोरी अशा रीतीने समोर आलेली आहे। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वैभव, काय प्रकार आहे हा? अत्यंत गंभीर असाच म्हणायला हवा प्रकार। इतकी मुजोरी कशी काय येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर आतापर्यंत काही कारवाई झाली आहे का? रेणुका, गंभीर विषय या सगळ्या घटनेच्या दरम्यान घेनसर कंपनीपासून खराडी बायपास पर्यंतचा जो रोड आहे त्या रोडवरती पोलिसांचा हा पॉइंट होता आणि तिथं जे एपीआय आहेत राजगुरू त्यांच्या सोबत शेषराव जायभाई हे कॉन्स्टेबल वाहतूक नियमनाचं काम करत होते आणि त्या ठिकाणी हा मुजोर वाहन चालक जो आहे प्रशांत कांतावार 43 वर्षाचा हडपसरचा राहणारा ही व्यक्ती आहे। ती त्या ठिकाणी आलेली असताना त्यांच्या गाडीवरती या पूर्वीच्या कारवाया ज्या केलेल्या होत्या त्यांचा ऑनलाईन दंड दिसत होता आणि हा दंड भरावा म्हणून जायभाई हे त्यांना विनंती करत होते। या सगळ्या दरम्यानच्या त्यांच्या वार्तालापामध्ये त्यांच्यात वादावादी झाली आणि जो चालक आहे प्रशांत कांतावार त्यानं थेट जायभाई यांना गाडी सुरू केली ते समोर असताना। त्यामुळे जायभाई हे गाडीच्या बोनेटवर पडले। जवळपास 700 मीटर या कांतावारनं त्यांना तसंच फरफटत नेलं। सुदैवानं जायभाई यांना कुठली इजा झाली नाही। 700 मीटरवरती ही गाडी जी ती थांबवण्यात त्यांना यश आलं। मात्र त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस जे आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले होते। या सगळ्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर मोंढवा पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आणि कांतावर यांना अटक केली आहे। खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जो आहे 307 तो गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आणि या सगळ्या घटनेनंतर पुन्हा एकदा जे वाहतूक पोलीस आहेत त्यांच्या सुरक्षेचा म्हणा किंवा त्यांना त्यांच्या मागे एक सपोर्ट सिस्टीम उभी करण्याचा विषय जो आहे तो पुन्हा ऐरणीवर आला। कारण अनेकदा या घटना या निर्णायक स्तराला जात नाहीत। हे गुन्हे जे दाखल झालेले असतात यात आतापर्यंत एकाही घटनेमध्ये ज्याच्यामध्ये वाहतूक पोलिसांना उडवून दिलंय किंवा त्यांच्यावरती हल्ला झालाय या केसेसमध्ये शिक्षा ज्या आहेत त्या झालेल्या नाहीत। या सगळ्याची गरज आहे। या शिक्षा जेव्हा होतील त्यावेळेस या सगळ्या प्रकरणामधली भीती जी आहे ती तयार होऊ शकेल, जी अजूनपर्यंत होत नाही। आणि त्याचं कारण प्रमुख अधिकारी जे आहेत वर अधिकारी ते या प्रकरणामध्ये फारसं लक्ष देताना दिसत नाहीत। एक व्यवस्था जी या रस्त्यावर उभं राहून वाहतूक नियमन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागे असायला हवी, ज्यानं त्यांचं मोरल हे कायम राहील। रोज हजारो लोकांना कन्फ्रंट करताना किंवा सामोरं जाताना कित्येक जणांची वादावादी होते आणि या सगळ्या घटना एंड ऑफ द डे सोबत घेऊन हे कर्मचारी घरी जातात। खरे ठोस कारवाईची गरज आहे। वाहतूक विभागाचे डीसीपी राहुल श्रीमाने सर आता आपल्या सोबत आहेत। राहुल सर, अत्यंत गंभीर प्रकार आपण बघतोय पुण्यामधल्या खराडी बायपास परिसरातला। या सगळ्याविषयी काय कारवाई होणं नितांत गरजेचं आहे असं वाटतं जेणेकरून या मुजोरीला आळा बसू शकेल? अत्यंत दुर्दैवी घटना आहे। आमचे वाहतूक अंमलदार कारवाई करत असताना त्यामुळे अचानक घडलेली घटना आहे जे की एज्युकेटेड इंजिनियर त्यांनी अचानकपणे कारवाई करत असताना त्यांचं वाहन समोर चालवत नेलं। त्याबद्दल त्यांच्यावरती 353 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशन मोंढवा पोलीस स्टेशन मध्ये। तर कसं आहे, वाहतूक अंमलदार जे आहेत ते दिवसभर ऑन रोड वाहतूक नियमनाचं काम तसंच एन्फोर्समेंटचं पण काम करत असतात। तर सर्वांनी ऍक्च्युली खरं कोऑपरेट करणं आवश्यक आहे। जो पेंडिंग ऑफेन्स होता 400 रुपयाचा त्यासाठी एवढी मोठी घटना घडणं खरंच दुर्दैवी आहे असं मला वाटतं। अगदी खरं आहे। शेषराव यांनी कारवाई करण्यासाठी तिथे त्यांना थांबवलं आणि त्याचा राग कदाचित त्यांना अनावर झाला असेल। पण तुम्हाला असं वाटतं की याच्यात ठोस कारवाई व्हायला पाहिजे जेणेकरून आणखीन प्रकारे जर मुजोरी अशा रीतीनं वाढणार असेल तर त्याला आळा बसू शकेल, एक चांगलं उदाहरण कदाचित प्रस्थापित होऊ शकेल असं वाटतं का? कारण कायद्याचा धाक राहिला नाही असा अनेकदा समज होतो। नाही, त्यांच्यावरती जी योग्य ती कायदेशीर कारवाई केलेली आहे ना, 353 307 प्रमाणे ते गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना त्यांच्यावरती, आणि जे कायदेशीर कारवाई करायची आहे जे आहे ते प्रोसिजर चालू आहे त्यांच्यावरती।
शेषराव यांची तब्येत म्हणजे त्यांना कोणत्या प्रकारची इजा झाली आहे का किंवा त्यांना काही उपचार घेण्याची गरज लागली का? नाही, त्यांना किरकोळ दुखापत झालेली आहे त्यांना, परंतु काय आहे, मानसिक धक्का हो. नक्कीच बसतो अशा वेळेस. खरंय. जे कर्मचारी ड्युटी करत असतात आणि ड्युटी करत असताना अशी जर घटना घडल्या तर नक्कीच थोडा मानसिक धक्का त्यामध्ये बसतोच. त्याबाबत आहे काउन्सिलिंग वगैरे आमचं करणं चालू असतं. प्रत्येक वेळेस वाहतूक अंमलदारांना सर्व नागरिकांशी व्यवस्थितपणे सौजन्यानं वागण्याबाबत आपण सर्वांना सूचना तसं देतो, प्रशिक्षण ट्रेनिंग देखील देतो. दिलेलं असतं. अगदी खरं. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. राहुल श्रीमाने आता आपल्याशी संवाद साधत होते आणि आपण बघतोय की या वाहतूक चालकावर त्यांनी जसं म्हटलं की सुशिक्षित माणूस आहे, असं नाही की कळत नाहीये किंवा या सगळ्या विषयीची माहिती नाहीये. 400 रुपयाचा दंड त्यांनी भरला नव्हता. त्याच्यावर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसावरच त्यांनी अशा रीतीनं गाडी घातलेली आणि तब्बल 700 ते 800 मीटरपर्यंत त्यांना असं फरफटत नेलेलं होतं. सुदैवानं शेषराव यांना किरकोळ जखम झाली असंच म्हणायला हवं. कदाचित गंभीर जखम होऊ शकली असती कारण वाहतूक मोठ्या प्रमाणात तिथे होती. त्यांना धक्का लागून त्यांना इजा